आज होणार होतं बाप्पाचं विसर्जन। मग त्याचसाठी मंडळात होती सत्यनारायणची पूजा। मग दादा बहिणी पूजेला बसले होते। मग आरती मस्त अशी आरती करून घेतली, नंतर प्रसाद घेतला। मग आमच्या इकडे आरती चालू होती तोपर्यंत आमच्या शिवचं बघा इथं काय चालू आहे, गाडी त्याची मंडपात आल्या पूर्ण स्टेजवर आणि चालू आहे खेळायचं। नंतर मग इकडं महाप्रसादाची तयारी चालू होती। मग सगळ्या बायका आणल्या होत्या, मग त्यांच्यासाठी मस्त असा गरम गरम चहा केला आणि सगळ्यात अवघड काम मला दिलं होतं बघा, पनीर कट करायचं। मग पनीर करून दिलं। नंतर मग इकडं आमटी, इकडं भाजीची पण तयारी चालू होती आणि आता फ्रूटखंड पण करायचं होतं। मग त्यासाठी आमच्या शेतातली डाळिंब होती, वहिनीनं हे सफरचंद कट करून घेतले आम्ही दोघींनी। मग इकडे चालू होत्या चपात्या। मग सगळ्यांनी मिळून मस्त अशा चपात्या करून लगेच महाप्रसाद चालू झाला। मग पहिल्यांदा सवासण्या बसवून घेतल्या, नंतर मग अगरबत्ती नारळ फोडून पूजा करून लगेच पंक्ती बसायला चालू झाल्या। आणि आमचा शिव बघा सगळ्यांसोबत आपल्याचं वेगळं पत्रवळी घेऊन बसलाय जेवायला। त्याच्यानंतर मग मिरवणुकीची तयारी केली। नंतर मग मस्त अशी बाप्पाची आरती करून घेतली। आरती करून झाल्यावरती मग विसर्जनाची तयारी, मस्त असं बाप्पांना उचलून ट्रॅक्टरमध्ये नेऊन बसवलं आणि मग मिरवणुकीची तयारी चालू झाली पुढं। चला तुम्हाला आमच्या मिरवणुकीची एक झलक दाखवते। मग पुढे मिरवणूक पोचली बाप्पाच्या विसर्जनाच्या ठिकाणी, म्हणजे कसं विहिरीवरती। मग तिथं पोरांनी लावल्या होत्या मस्त अशा फटाकड्या लावल्या होत्या। मग नंतर बाप्पाची लास्टची आरती करून घेतली आणि मग बाप्पाला निरोप दिला। आता एवढं जाताना वाईट वाटत होतं ना, पुढच्या वर्षी बाप्पा यायचं आहे म्हटल्यावरती आता विसर्जन तर करावं लागणार। मग त्यासाठी विसर्जन करून आलो घरी। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये।